ऐंशी वर्षाचे आजोबा हंडी फोडतायत। नमस्कार मित्रांनो, तुमचं माझं या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे। काल श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आणि आज दहीकाल आहे। तर आज गोविंदा पथक भरपूर प्रमाणात आपल्या दादर येथे येणार आहेत हंड्या फोडायला। तर आपण दहीहंडी बघायला जाऊया आणि मी तुम्हाला काय काय अशा प्रकारे ते थर लावतात, हंड्या फोडतात हे तुम्हाला दाखवू। चला मग जाऊया। महिलांसोबत उत्कृष्ट असे 4 थर लावले मंडळाची नावं पुकारली। कृपया त्यांनी आपापल्या लाईनमध्ये राहायचं। जसं आपण नंबर येईल तसं सुरुवात करायची, कोणी वेळ घालू नका। आई केलेश्वरींना साई प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठान यांना 12 रुपये मित्रमंडळ, 12 रुपयानंतर काही नका, त्याच्यानंतर गणपती
सुंदर. यावर्षी महिलांची संख्या फार आहे आपल्याकडे. खूप छान. सूर्याने बोलणार आहे सविताला.
अरे वा 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 वा. मित्रांनो, आता दादरच्या दहीहंडी आपण बघितल्या. आता आपण जाऊया प्रभादेवीला. प्रभादेवीच्या दहीहंडी बघूया. आणि खूप पाऊस आहे त्यामुळे काही ठिकाणी दहीहंड्या लागल्या नाहीत अजून. तर मेन दहीहंडी दादरमधली छबिलदास गल्लीची ती 5 वाजताच स्टार्ट होणार आहे. आपण तेव्हा आपण इकडे यायचा प्रयत्न करू दहीहंडी बघायला. तोपर्यंत आपण आता जाऊया प्रभादेवीला. कुठपर्यंत येतात? कुठपर्यंत येतात? पूर्ण आज आपण प्रभादेवी येथे मोतीवाला बंगला गोविंदा उत्सव
मंडळ याला आपण भेट दिलेली आहे. तर आपल्याबरोबर आहेत चिंतामणी मोरे. सांग ना, तू काय वैशिष्ट्य आहे तुझ्या या मंडळाचं? एकीकडे आता तुम्ही गोंदा बघायला जाल तो लाखोंची बक्षिसं उधळण 8-8, 9-9 थर, त्यामध्ये रिक्स पण असते जीवाची. किंवा आता तुम्ही बघताय की किती गोविंदा, किती लहान मुलं मृत्यू होतात. आमच्या इथे असं तसं नाही आहे. 100 वर्ष पूर्ण जुनी परंपरा आहे. गोविंदा आम्ही खालूच्या ठेक्यावर असतो आणि असं ना आम्ही ट्रक बीकमधनं फिरत नाही. ॲक्च्युली आम्ही पूर्ण या एरियामध्ये दादर प्रभादेवीमध्ये पूर्ण आम्ही नाचत फिरतो. आणि ही गोविंदा म्हणजे आम्हाला आमच्या पूर्वजांनी, आमच्या आजोबांनी आणि त्या पंजोबांनी ह्यांनी आम्हाला दिलेली देण आहे. आणि ही परंपरा आहे आणि हाच खरा गोविंदा आहे जो श्रीकृष्ण पण खेळायचा. कारण का आपण बघतो यावेळेला आपण इकडे जातो 8 थर 9 थर, हा खरा गोविंदा नाही आहे. हा खरा गोविंदा हाच आहे. श्रीकृष्णाने कधी 8 थर लावले आपण बघितलेत का? एक किंवा 2. हां, आता हे सगळं राजकारणी लोकांनी लाखोंची बक्षिसं उधळण हे सगळं करून खरं गोविंदाचा खरी परंपरा आपण विसरत चाललो आहे. आणि खरी परंपरा हीच आहे. आणि ज्याला कोणाला ही परंपरा बघायचं असेल त्यांनी आवर्जून मोतीवाला बंगला गोविंदोत्सव मंडळाला भेट द्यावी, यावं. आमच्या गोविंदामध्ये सगळ्यांचं स्वागतच आहे. ऐंशी वर्षाचे आजोबा हंडी फोडतायत. बघा, हंडी फोडलेली आहे. आणि आजोबांनी अंडी फोडलेली आहे. 80 वर्षाचे आजोबा. कधी तुम्ही बघितलं नसेल अशा प्रकारची अंडी. ही बघा कशी अंडी आहे, वेगळ्याच प्रकारची फळांची अंडी. त्याला बघा काय काय लावलेलं आहे. अननस, मोसंबी, सफरचंद, डाळिंब वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहे. मस्त. तुम्ही मगाशी पारंपरिक डान्स तुम्ही बघितलाच असतील मोतीवाल बंगल्याचा. तो आता मी तुम्हाला परत दाखवतो त्यांचा पारंपरिक डान्स.
बघितलं या पारंपरिक मोतीवाल बंगल्याच्या दहीहंड्या ह्या 70-80 वर्ष जुन्या दहीहंड्या आहेत आणि यांनी इकडच्या लोकांनी हा उत्सव 70-80 वर्ष त्यांनी जपून ठेवलेला आहे, उत्सव साजरा करत आहे. आणि मला आश्चर्य एवढं वाटलं की 80 वर्षाच्या आजोबांनी हंडी खोलली. खूप छान वाटलं. तर ज्याला कोणाला इकडच्या पारंपरिक हंड्या बघायच्या असतील तर त्यांनी प्रभादेवी येते मोतीवाल बंगला तिथे येऊन ह्या पारंपरिक हंड्याचा आनंद घ्यावा. माझ्या डाव्या बाजूला त्या दादाच्या हातात वही आहे, त्याच्याकडे नावाची नोंदणी सर्वप्रथम करायची आहे. ती नोंदणी झाल्यानंतर आपण आपला जो अनुक्रम ठरलेला असेल त्यानुसार आम्ही तुम्हाला इथे संधी करणार आहोत. तर विनंती आहे की आपली नावं द्या. जे जे गोलकापदार आधीपासून इथे आलेले आहेत त्यांनी नावाची नोंदणी केलेली आहे, त्यामुळे त्यांना सर्वप्रथम संधी दिली जाते. नवीन गोलकापदार आपण पाहतो इथे त्यांनी संधी दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला घर पाहायला मिळणार आहे, फरार पाहायला मिळणार आहे. गोलकीकर गोलकापदार आपण एन्जॉय करूया प्रत्येक गोष्ट मित्रांनो. नावाची नोंदणी त्या कोपऱ्याला आहे, जे नवीन गोलकापदार आले असेल त्यांना पूर्ण विनंती आहे. दादा माहिती करा, फक्त 2 ते 3 गोविंदपदाची नावं आधीच पुकारून ठेवा. जो अनुक्रम आपला असेल ना त्याची 2 ते 3 गोविंदपदाची नावं आधीच पुकारून ठेवा. 1 2 3 4 5 करायचा फराळ आपल्याला आल्यानंतर मित्रांनो एक जबरदस्त धरा. आरामात जसं वर गेले तसं खाली येऊन द्या. आणि डीजे दादा सुद्धा तुमच्या साठी सज्ज आहे. आपल्या वर्णीमध्ये एक पथक आलेला आहे, वर्णीचा गावाचा पथक आलेला आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला घर पाहायला मिळणार. अजून एक वर्णी गावचा पथक आलेला आहे, गुरुमंत्र वर्णीचा पथक. त्यामुळे पाहूया करून घ्या. मित्रांनो मस्तपैकी 5 घराची सराई आपल्याला पाहायला मिळते. आव्हान स्वीकारत असताना पुन्हा एक आपल्याला पाहायला मिळते. 5 घरांचा गोविंदा एकावर एक ही येते. बरोबर मित्रांनो होतोय आणि दरम्यान आपण खूप वेळापासून त्यांची इथे वाट पाहत होतो. त्या अर्थातच माहीम विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय श्री सौ अक्षताताई पेंडुलकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय सौ
अक्षराताई तेंडुलकर यांचं जे आपण झालं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्यासोबत अक्षराताई तेंडुलकर मंचावरती पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने सर्व सहकारी वर्ग सुद्धा आपण इथे पाहायला मिळत आहे. आणि त्यांचं आपण झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्यासमोर गुरुदत्त गोविंदा पथक अशी कडक अशी समावेश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी कडक कोणताही खेळाडू आपल्याला इथे हलताना पाहायला मिळाला नाहीये. आणि अगदी कडक इथे गुरुदत्त गोविंदा पथकाने इथे आपल्याला 6 खेळाडूंचे सलामी अक्षराताई तेंडुलकर आपल्याला त्यांचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण इथे बोलून राहिली असं म्हणू शकतो. आणि एकदा जोरदार इथे बोला मित्रांनो, आता मी घरी पोचलेलो आहे आणि आता मी खूप थकलेलो आहे. 1 वाजता जो निघालेलो होतो माझा शूट करायला तो आता 8 वाजेपर्यंत मी शूटच करत होतो. आणि आता मी घरी पोचलेलो आहे. तर तुम्ही दहीहंडी बघितल्याच असतील आता माझ्या या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला कशा आवडल्या असतील त्या कमेंट करून सांगा. आणि दादरच्या दहीहंडी आणि मग प्रभादेवीच्या हंड्या मी तुम्हाला दाखवल्या. तर मला प्रभादेवीची जी हंडी आहे ती मला खूप आवडली. कारण त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की ती एक पारंपरिक दहीहंडी होती. जे 80 वर्षापासून जो पारंपरिक त्यांनी जो उत्सव साजरा करत आले त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की जे थर असतात ते आपण बघत आलो 5, 6, 7 असे थर लावतात. पण त्यांचं एक थर लावायची पद्धत अशी होती की 1 किंवा 2 जास्तीत जास्त 3. आणि त्या थरामध्ये मजा अशी होती की 80 वर्षाच्या आजोबांनी ती हंडी फोडली. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, नवस करतात आणि ते नवस केलं की ते हंडी देतात, ती हंडी फोडतात. हे वैशिष्ट्य असतं त्या हंडीचं. आणि बाला डान्स, त्याचा बाला डान्स आहे, त्याचं नाव मला नीट माहीत नाही. बाला डान्स आहे, ते बाला डान्स करतात आणि पूर्ण प्रभादेवीच्या गल्लोगल्ली ते फिरतात आणि हंड्या फोडतात. ते एक बघायला मला मजा आली. मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, तुम्ही बघितलंच असतील. तर हा जो सण आहे ना, हा जो सण आहे तो देतो महाराष्ट्राला, सगळ्यांना एकत्र आणतो. महाराष्ट्र काय, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक एकत्र आणतो, हिंदू लोकांना एकत्र आणतो. आणि त्यातून आपल्याला एक शिकायला मिळतं की टीमवर्क, धाडस आणि शिस्त व एकोप्याचा संदेश ह्याच्यातून आपल्याला बघायला मिळतं आणि शिकायलाही मिळतं. आणि आजकालच्या ह्याच्यात सेफ्टी फर्स्ट हे आपण बघितलेलं आहे. तो टॉपवरच्या थराला जो असतो तो त्याला सेफ्टी दिली जाते, त्याच्यामुळे त्याला दुखापत होऊ नये म्हणून पडताना. हे एक चांगलं त्यांनी आजकाल त्यांनी एक चांगलं केलेलं आहे. जास्त करून आपल्याकडे मुंबई, ठाणे, पुणे ह्या ठिकाणी जास्त दहीहंड्या खेळल्या जातात. पण माझा एक हे होता
की दादर प्रभादेवी इकडचे तुम्हाला हंडे दाखवायचे. पण मला प्रभादेवीचा एकच हंडी दाखवायला मिळाली किंवा नाही मोतीवाल बंगल्याची. ती एकच अशी होती की मला बाकीचे हंडे दाखवतच नाही, कारण का माझं मन त्याच्यात एवढं रंगून गेलं की मला कुठे परत जायलाच नाही लागलं. तर मजा आली मला बघून त्याला हंडीला. तुम्ही बघितलं ते हंड्यांना काय काय लावलेलं होतं, फळं, चॉकलेट, बिस्किट, फ्रुटी, फळे वगैरे असे. ते एक वैशिष्ट्य छान वाटलं मला बघायला मिळालं. आणि मेन मोठा मला एक आवडलं ते 80 वर्षाचे आजोबा. ह्यांनी माझं मन तृप्त केलं दाखवून. 80 वर्षाचे आजोबा पण तो फोडू शकतात हंडी. तर मी पुढल्या वर्षीही प्रयत्न करीन आणखीन छान ब्लॉग बनवायचा, कारण का ह्यावेळी पाऊस असल्यामुळे मला जास्त फिरायला मिळालं नाही. पण हां, मोतीवाल बंगल्याचा जो हे होता तो खूप आवडला. जास्त बाकीकडे पावसामुळे मला फिरता आलं नाही. तर मी पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करीन की तुम्हाला जास्तीत जास्त हंड्या दाखवायचा. तर मी हंड्या याच्यात भरपूर कवर केलेले आहेत. 20 ते 25 हंड्या मी कवर केलेल्या आहेत अंदाज आहे माझा. मला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.